आबा तुम्हाला शब्द देतो मी, कमळीच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक संघर्षात मी तिची साथ देईन, अगदी तुमच्यासारखी। तुमची इच्छा होती ना की कमळीने तिची सगळी स्वप्न पूर्ण करावीत, मी तिची साथ देणार शेवटपर्यंत। कमळी तिची सगळी स्वप्न पूर्ण करणार आबा। कमळे, अगं आबा जिथं कुठं बी आहेत तिथं खुश आहेत बघ। त्यांचं लक्ष आहे तुझ्याकडं, त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहणार बघ। पार्वतीताई पाणी आणा, सावकाश। राजन, मला काही इथे चैन पडणार नाहीये। तू उगीच मला जबरदस्तीने घरी घेऊन आलायस, मला त्यांच्याजवळच थांबायचं होतं। आई, अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना आपल्याला बाबा आउट ऑफ डेंजर आहेत म्हणून, मग कशाला उगाचच काळजी करतेस? आणि आई, तुला ही आरामाची गरज आहे। घे, ऐका ना, आईसाठी काहीतरी हलकं फुलकं खायला करा। नाही, नको नको राजन, मला खरंच काही नकोय। मला फार काळजी वाटते यांची। म्हणजे त्यांनी डोळे उघडले पण त्यांनी आपल्याला बघितलं का, आपल्याला ओळखलं का, काहीच कळत नाहीये। राजन, ते होतील ना रे बरे? अगं होतील ना का काय विचारतेस? बाबा नक्की बरे होतील। आता आधीपेक्षा सुधारणा आहे ना बाबांच्या तब्येतीत, मग लवकरच ठीक होतील। तू नको काळजी करूस। आई, बाबा कसे आहेत? म्हणजे डॉक्टर काय बोलले? ठीक आहे, होतील बरे। सगळं सुरळीत चालू होतं, अचानक काय घडलं काय माहिती। रागिणी, जे झालं ते वाईटच झालं, पण ते कसं झालं, कुणी केलं हे शोधणं महत्वाचं आहे, असं नाही वाटत तुला? तो सुहास कुठे आहे? सुहास? तो आला नाही वाटतं अजून। आणि कामिनी, ती कुठे आहे? आई कुठे गेली ना तेच कळत नाहीये मला, पण तिला खूप कॉल केले पण ती फोनच उचलत नाहीये। शिवा तर टेन्शनच आलंय मला, तर खूप खूप भीती वाटते, तिला काही झालं तर नसेल ना? कशाला काय होत आहे? एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल आत्या, येईल परत। बरं, आईला आता आराम करू दे। हं, बरं आई, मी रूम मध्येच खायला पाठवतो। चल तू आराम कर, चल आराम कर। ती आईने मला का जबाबदाऱ्या दिल्या आहेत? गडबडच होणार आहे माझ्याकडून, आणि ह्या लोकांनी मला पकडलं तर संपला। रागिणी, तू संपणार। नुसती रडतीया, काल रात्रभर झोपली नाही, काय खात नाही, काय बोलत नाही। आता पहाटे डोळा लागलाय पोरीचा। तू केव्हा आला रे? कमळीला आबा गेल्याचं काल हे समजलं मला, गाडी पकडली आणि निघालो लगेच। काकी मला अंदाज होताच असं काहीतरी होणार म्हणून आम्ही कमळीला थांबवण्याचा लय प्रयत्न केला। फार खचून गेली अरे ती, आणि आता तो परत मुंबईला जाणार नाही म्हणतीया। अगं सरू काकी, पर तिचं स्वप्न होतं ना, मोठं शिक्षण घ्यायचं, डिग्र्या मिळवायच्या, आणि अधिकारी होऊन गावात शाळा आणि कॉलेज सुरू करायचं। होय ग, मला बी तेच वाटतंय का तिने शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं, तिची समधी स्वप्न तिनं पुरं करावी असं मला लय मनापासून वाटतंय। खरं तर आबा होते तिच्या संग, पण आता मी ठरवले, आता म्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार। पण खरं ती माझं काय बी ऐकणं झाली। तुम्ही दोघं बोलून बघा ना तिच्याशी, तुमचं काहीतरी ऐकल, तिला घेऊन जा परत मुंबईला। काकी, मी बोलतो तिच्या संग,
म्हणजे आम्ही सगळीच तिला समजवतो. आता ती माझं किती ऐकल नाही ऐकल मला माहित नाही, कारण आबांच्या पुढे तिला काय बी महत्वाचं नाही. पण मग आता परत तिला कसं न्याल तुम्ही मुंबईला? ऋषीभाऊंचा फोन आहे. ऋषी? हा, कमळेनं मुंबईला परत जायचं नाही हे ठरवलंय. हे जर समजा ऋषीला कळलं तर तोच तिला समजावून सांगल. आता कमळी ज्यांचं ऐकल असा तो एकच आहे. खरं गौरी? कशी आहे रे ती आता? सावरली का? कुठलं काय ऋषीभाऊ, अहो सरू काकी मरत होत्या का मी रात्रभर रडत बसली होती. नाही, ते इतक्या इझिली यातनं बाहेर पडेल असं नाही वाटत मला. भांड्यात तिचं आणि आबांचं रिलेशन खूप वेगळंच होतं रे. बंड्या इकडे दे. हॅलो ऋषी सर, हो इकडे दुसराच मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? एक निंगी, काय झालंय नक्की? कमळी ठीक आहे ना? अहो सर, एक तर तिनं खाणं पिणं सोडलंय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कुळ्यासारखा निर्णय घेऊन बसली. काय? कसला निर्णय? अहो सर, ती म्हणायला लागली मुंबईला परत कधी शिकायला जाणार नाही, काय? आणि गाव बी सोडणार नाही. अगं पण तिच्या शिक्षणाचं काय, तिच्या स्वप्नांचं काय?